नमस्कार मित्रांनो, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज तब्बल 1 वर्ष उलटून गेलं. या 1 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं. सुरुवातीला अटकेला विरोध झाला, मग अटक झाली, पुरावे सापडले. परंतु एवढं होऊनही आजही एकाही आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवल्या गेलेलं नाही. म्हणजेच संतोष देशमुख यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. मग संतोष देशमुखांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळेल का, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्याचबद्दल चर्चा करायची आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. खरं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जेव्हा सुरुवातीला उजेडात आलं तर हे प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मस्साजोगला भेट दिली आणि त्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य हळूहळू वाढायला लागलं. बीडमध्ये आणि परळीमध्ये गेली कित्येक वर्ष असलेली एक धाक, दडपशाही, दादागिरी, गुंडगिरी, एक संघटित गुन्हेगारी याचं एक अत्यंत घाणेरडं स्वरूप म्हणजे मस्साजोग येथील हत्या प्रकरण होतं. खरं तर असं बोलल्यानंतर धनंजय मुंडे वारंवार जेव्हा स्वतःवरती येतं तेव्हा ते माझ्या परळीला बदनाम करू नका, मला बदनाम करा, माझ्या मातीला बदनाम करू नका असं वारंवार म्हणत असतात. परंतु याच परळीत मध्ये कित्येक लोक बेपत्ता झाले, कित्येक लोकांचे खून झाले आणि त्याचा आजपर्यंत कुठलाही तपास झालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. जे रेकॉर्डवर आले ते वेगळे आणि जे रेकॉर्डवर आले नाही ते तर वेगळेच. हे सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे सत्य बोलल्याने कुठली माती बदनाम होत नसते. माती ही महाराष्ट्राची आहे, स्वराज्याची आहे आणि ती सगळ्यांची सारखीच आहे. उद्या परळी बीड बदनाम झालं तर महाराष्ट्र बदनाम होतोच. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी जातीच्या आणि मातीच्या पांघरुणाखाली लपणं आता बंद केलं पाहिजे. मुंडेंना जेव्हा बदनाम होतात, जेव्हा यांचे पाप उघडे पडतात तेव्हा यांना दोनच गोष्टी आठवतात, एक जात आणि दुसरी माती. लोक जातीसाठी माती खातात, हे जाती आणि माती दोघींना विकून खातात. अशा प्रकारचं गुन्हेगारीचं एक विचित्र चित्र हे त्यावेळेस तयार झालं. आजही धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडांची आठवण येते. म्हणजे इतक्या निरघृण हत्या प्रकरणामध्ये जो व्यक्ती आरोपी आहे त्याची आठवण एखाद्या लोकप्रतिनिधीला यावं यासारखं दुर्दैव कोणतं असू शकत नाही. आणि यावरून कळतं की हे प्रकरण समोर आलंय म्हणून असं, जे नाही आले त्याचं काय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण जेव्हा सुरुवातीला समोर आलं, सुरेश धसांनी विधानसभेमध्ये अत्यंत ते विद्रूप जे काही गोष्ट होती ती मांडली. ते ऐकून सुद्धा एखाद्या माणसाचं रक्त उसळेल. आणि हे झाल्यावर सुद्धा धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार नव्हते. आता हे सगळ्या गुन्ह्याचा तपास हा गृहमंत्रालयाकडे होता. महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं गाजलेलं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणाची माहिती देवेंद्र फडणवीसांना नसेल असं होऊ शकत नाही. परंतु ही माहिती असताना, या गुन्ह्यामध्ये असलेले फोटो माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला टाळाटाळ केली. पहिले तर वाल्मिक कराडांवर आरोपच ठेवायला टाळाटाळ केली. मग खूप प्रकरण तापल्यावरती वाल्मिक कराडांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अजून प्रकरण तापल्यानंतर हा माणूस फरार झाला आणि नंतर अटक झाला. बरं, फरार महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचं गृह मंत्रालय काय करतं? झोपा काढतात का पोलीस? आणि कित्येक दिवसांनंतर वाल्मिक कराड अटक झाला नाही, वाल्मिक कराड स्वतः पोलीस स्टेशनला पोहोचले. किती दुर्दैव आहे. आणि देवेंद्र फडणवीस सांगतात माझे पोलीस हे ते कौतुक सांगतात. मराठ्यांच्या बायकांवरती हल्ला करणारे हे
आणि हे यांना एक गुन्हेगार सापडत नव्हता का लपवल्या गेला होता का पुरावे दडवण्यासाठी हे सगळे प्रकार चालू होते, हे खरं तर फडणवीसांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे. कुणाला पाठीशी घालत होते? इतक्या घाणेरड्या खून करणाऱ्या व्यक्तींना. आणि त्याच्यानंतर हा वाल्मिक कराड स्वतः समोर आला, मग त्याला अटक झाली, तरी सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची धमक फडणवीसांमध्ये नव्हती. सत्तेसाठी लाचारी किती असली पाहिजे, म्हणजे सत्तेसाठी आकडा आहे तरी सुद्धा लाचारी किती असली पाहिजे याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे सरकार आहे. आणि त्यानंतर जेव्हा या सगळ्या प्रकरणाचे फोटो महाराष्ट्रभर व्हायरल झाले, अत्यंत निंदनीय नीच अशा प्रकारचं कृत्य जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झालं आणि तेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. म्हणजे फडणवीसांना सगळं माहिती असूनही, अजित पवारांना सगळं माहिती असूनही आणि धनंजय मुंडे स्वतःला सगळं माहित असूनही हा प्रकार इतका निर्लज्जपणाचा कळस आपण ज्याला म्हणू शकतो. आणि एवढं झाल्यानंतर मग धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. मग देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या प्रकरणाच्या वेळी गृहमंत्री असताना झोपा काढत होते का? त्यांना हे सगळे फोटो माहिती नव्हते का? तर हे कुठल्याही दूधखोळ्या पोरालाही कळेल की हे सगळं फडणवीसांना आणि गृहमंत्रालयाला माहिती होतं. आणि तरी सुद्धा मुंडेंचा राजीनामा घेण्याचा दम यांच्यामध्ये नव्हता आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला. आणि त्यामुळे आम्ही ठामपणे सांगू शकतो, आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला. त्यांना न्याय मिळणार नाही असंच आता आम्हाला वाटायला लागलंय. कारण न्याय दूरची गोष्ट आहे हो, त्या प्रक्रियेमध्ये घुसण्यासाठी हजारो लोकांना रस्त्यावरती उतरावं लागलं, आंदोलनं करावं लागली. आणि या सगळ्या गोष्टींची इत्तंभूत माहिती असताना सुद्धा निर्लज्जपणाचा कळस या तीनही नेत्यांनी, धनंजय मुंडे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस, म्हणजे सत्तेसाठी लाचारी निर्लज्जपणा किती असावा त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण यांनी आता सेट केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जागी जर त्यांच्याकडे एवढे आमदार लात मारून हकलला असला, लात मारून, परंतु त्यांच्यात ती धमक नव्हती. त्याचं कारण आहे ह्या सगळ्यांचे लागे बांधे कोठे ना कुठे, कोणाकडे ना कोणाकडे असतात. कधी काळी धनंजय मुंडे खूप वरती होते कारण गोपीनाथ मुंडेंच्या सोबत ते होते आणि देवेंद्र फडणवीस राजकारणात कुठेतरी लहान ठिकाणी होते आणि त्यावेळेपासून यांचे एकमेकांचे प्रकरण यांना माहिती असतात आणि म्हणून हे काही करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळे असले फालतू प्रकार या महाराष्ट्राला सहन करावे लागतात. आणि आज 1 वर्ष झाल्यानंतरही या गुन्ह्यातील एक आरोपी आजपर्यंत सापडलेला नाही. संतोष आंधळेचं काय झालं याचे प्रश्न आज अजित पवारांना गावकऱ्यांनी विचारले, त्याचं उत्तर सरकारकडे नाही. आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणं गरजेचं होतं. खरं तर संतोष देशमुख हे कुठल्या जातीचे, धर्माचे वगैरे सोडून द्या, परंतु संतोष देशमुख हा व्यक्ती म्हणून एक सर्वोत्तम व्यक्ती होता, एक चांगला लोकप्रतिनिधी होता. आणि त्याशिवाय या देशामध्ये मानव अधिकार नावाची काही गोष्ट आहे की नाही? हत्या करताना प्राणी सुद्धा असले फालतू प्रकार करत नाही, अशा प्रकारचे हे हत्या प्रकरण होतं. आणि असं झाल्यावर सुद्धा या प्रकरणावरती शांत बसण्यात आलं. त्यावरूनच हे लक्षात येतंय की संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याच्यावरती आजही प्रश्नचिन्ह आहेच. अर्थात येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणातल्या आरोपींना सोडवण्यासाठी, कारण इतके दिवस सरकारने हे सगळे प्रयत्न केलेले आहेच, या पुढेही सरकार कसे कसे प्रयत्न करतंय हे आपल्या समोर आम्ही मांडत राहूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.